एक्झाम्पल्स बघायचे आहेत एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबरवर. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे विच नंबर इज ऑब्टेन बाय एक्सपांडेड फॉर्म. इथं एक्सपांडेड फॉर्म नंबरचा दिलेला आहे. या एक्सपांडेड फॉर्म नंबर कोणता नंबर तयार होतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपण तयार करून बघूया. तर 4 मल्टिप्लाय बाय 1000 आहे. तर 4 मल्टिप्लाय बाय 1000 काय आहे तर 4000 येईल. प्लस आता 7 मल्टिप्लाय बाय आता हे नेमकं किती आहे माहीत नाही. तर आता कॉमा देऊन बघू आपण. फर्स्ट कॉमा 3 0 नंतर आणि सेकंड कॉमा 2 0 नंतर. ओके. तर हे आहे 7 लाख आहे. हे 1 लाख आहे. ठीक आहे. तर 1 लाख मल्टिप्लाय बाय 7 किती येईल 7 लाख येईल. ठीक आहे. प्लस आता 5 मल्टिप्लाय बाय 1 5 येईल. प्लस 3 मल्टिप्लाय बाय 10 किती येईल तर 30 येईल. तर आता यांची आपण ॲडिशन घेऊया. तर सगळ्यात मोठा नंबर तर त्याच्या खाली आपण हा स्मॉल लिहूया. ठीक आहे. हे आहे 4000 बरोबर. त्याच्या खाली 4000 प्लस 30 आहे. ठीक आहे. प्लस 30 प्लस 5. आता यांची आपण ॲडिशन घेऊया. 5 येईल इथं 3 येईल. हे 0 हे 4 हे 0 आणि हे 7. तर आपला हा नंबर आला 7,04,035. तर इथं आहे का बघूया आपण. तर आपला ऑप्शन नंबर सेकंड येईल. ठीक आहे. तर आधी व्यवस्थित मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आता इथं क्रम आपल्याला नंबर्सचा इकडून इकडे दिलेला आहे. तर मोठ्या नंबर्सच्या खाली कधी पण स्मॉल नंबर्स लिहायचे म्हणजे आपली चूक होत नाही ॲडिशन करताना. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे हाऊ इज द नंबर 2.5 लाख रिटर्न इन द एक्सपांडेड फॉर्म. आता ॲट फर्स्ट आपण 2.5 लाख हा नंबर लिहून घेऊया. ओके. 2.5 लाख मीन्स 2,50,000. ठीक आहे. तर 2,50,000. ओके. हा झाला 2.5 लाख. ओके. तर आता मी हा नंबर कसा लिहिला तर ॲट फर्स्ट ही लॅक प्लेस आहे आणि लॅकच्या नंतर ही आहे 10,000 प्लेस. ओके. लॅकच्या नंतर 10,000 प्लेस आणि ही आहे 1000 प्लेस. ठीक आहे. ॲट फर्स्ट लॅकचा 2 लिहून घेतला आणि त्याच्यानंतर 50,000 लिहिलं. तर नंबर मी असा लिहिला. आता आपल्याला या नंबर एवढा इथं कोणता नंबर आहे तो आपण चेक करूया. तर आता फर्स्ट नंबर बघूया आपण. तर फर्स्ट आहे इथे बघा 2 मल्टिप्लाय बाय 10,000. 2 मल्टिप्लाय बाय 10,000 किती येईल 20,000 येईल. ठीक आहे. प्लस 50,000 आणि इथं किती आहे 1,000. तर हा नंबर नाही येणार कारण आपण ह्यांची जर ॲडिशन केली तर किती येईल 0 0 0 1 आणि 7. तर 71,000 येते यांची ॲडिशन. त्याच्यामुळं आपला हा ऑप्शन येणार नाही. आता आपण हा ऑप्शन बघूया. तर आता यांची ॲडिशन बघा. इथं 2 मल्टिप्लाय बाय 1 लाख आहे म्हणजे हे आहे 2 लाख. ठीक आहे. आता इथे 2 मल्टिप्लाय बाय 10,000 म्हणजेच किती 20,000 आहे. प्लस 5 मल्टिप्लाय बाय 1000 म्हणजेच 5,000. आता यांची जर आपण ॲडिशन केली ठीक आहे तर किती येते 0 0 0 5 आलं हे 2 आलं आणि 2. तर 2,25,000 आलं. तर आपल्याला पाहिजे 2,50,000. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन नाही येणार. ठीक आहे. सेकंड ऑप्शन पण नाही येणार. आता थर्ड ऑप्शन बघा. आपला थर्ड ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे तर इथे 2 मल्टिप्लाय बाय 1 लाख किती येईल 2 लाख येईल. ओके. आणि 5 मल्टिप्लाय बाय 10,000 50,000 येईल. ठीक आहे. तर इथे आलं 2,50,000. ओके. तर आपला ऑप्शन नंबर थर्ड येईल. ओके. तर हे असं कॅल्क्युलेट करायचं असतं. विच नंबर इज फॉर्म बाय. आता इथं 34 10 लाख 2 10,000 4,500 2 10s 5 युनिट्स. तर यांचा आपल्याला नंबर्स बनवायचा आहे आणि या ऑप्शनमधून आपल्याला शोधून काढायचा आहे. तर नंबर बनवून घेऊया. 34 10 लाख. ओके. 34 10 लाख आधी लिहून घेऊया. ओके. 34 आणि 10 लाख. ओके. 34 10 लाख असं सांगितलेलं आहे. ओके. 1 2 3 4 5. ओके. लॅकवर असतात 5 0. त्याच्यामुळं 34 10 लाख. ओके. याचं मिनिंग झालं 34 10 लाख. ओके. आता परत 2 10,000. ओके. 2
10,000 असं सांगितलेलं आहे. ओके, तर 210,000. तर 210 म्हणजेच किती? हे 210, हे 210 झालं. ओके, 210 आणि 1000 वर किती झिरो असतात? 1 2 3. नंतर 4,000, नंतर 500, नंतर 2 10s म्हणजे 20 आणि 5 युनिट्स. तर त्यांची सम करा म्हणजे आपला गिवन नंबर येऊन जाईल. आता 5 येईल, इथं 2 येईल, इथं 5 येईल, इथे काय येईल? 4 येईल, इथं 2 येईल, इथं 4 येईल आणि इथं 3 येईल. तर आता हा नंबर आपला तयार झालेला आहे. तर हा नंबर आहे का इथे बघा, तर आपला ऑप्शन नंबर फर्स्टच आहे. ठीक आहे, असं काढायचं. ॲट फर्स्ट व्यवस्थित नंबर कोणता दिला आहे तो व्यवस्थित लिहून घ्यायचा आणि नंबर्सची ॲडिशन व्यवस्थित करायची. लिहितानाच आपण व्यवस्थित मांडायचं. मांडणी व्यवस्थित केली की आपलं ॲन्सर चुकणार नाही.